पोलनुसार भाजपला 39 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर केजरीवाल यांच्या आपला 23 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बघा ग्राफिक्स पाहूया आपण। बघा एक्झिट पोल बघा, मॅट्रिक्सनुसार भाजपला 35 ते 40, काँग्रेसला 1 जागा, आपला 32 ते 37। चाणक्याच्या नुसार भाजपला 39 ते 44, काँग्रेसला 2 ते 3, तर आप पक्षाला 25 ते 28। पोल डायरीनुसार भाजपला 42 ते 45, काँग्रेसला 2, तर आपला 18 ते 25। पीपल इनसाइट या संस्थेने दिले भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला केवळ 1, तर आपला 25 ते 29। तर रिपब्लिकन भारतचं म्हणणं आहे भाजपला 35 ते 40 जागा मिळू शकतात, काँग्रेसला 1 आणि आपला 32 ते 37। बघा पोलनुसार भाजपला 39 ते 46 म्हणजे सर्वाधिक जागा भाजपला मिळतील, काँग्रेसला केवळ 3, तर आपला 23 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे। दिल्ली कुणाची यावर सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आतापर्यंत 3 वेळा आपची सत्ता होती, आता चौथ्यांदा पुन्हा दिल्लीकर त्यांना सत्ता देणार का? जवळजवळ 3 दशकानंतर भाजपची दिल्लीमध्ये सत्ता येणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे, कारण 2013, 2015 आणि 2020 मध्ये आपची सत्ता होती, त्यामुळे आता केजरीवालांच्या आप पक्षाला पुन्हा दिल्लीकर निवडतात का भाजप जवळजवळ 3 दशकानंतर पुन्हा सत्तेत येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दिल्लीतल्या घडामोडींनंतर आता आपण पुन्हा एकदा राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा घेऊया, आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली। सोलापूरकर हा औरंगजेबाचे औलाद आहे, जिथे दिसेल तिथे त्याला ठेचा आणि गाडा अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी आक्रमक झालेत। अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे। शिवरायांबाबतच्या त्या विधानावर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नसती तर आम्ही त्याचा पुढचा कार्यक्रम केला असता अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिली। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। छत्रपती शिवरायांची नाक घासून माफी मागावी अशी मागणी करत जोडे मारो आणि धिक्कार आंदोलन करण्यात आलं। राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त केलेल्या विधानाचे पडसाद तळकोकणात देखील उमटले। सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आज बॅनरवर तुडवला, उद्या प्रत्यक्षही तुडू असा इशारा मराठा समाजाने दिलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपून घेतल्या जाणार नाहीत, कोणी असो, प्रत्येकावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यावेळी भाषण करताना त्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला। खंडीर प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। कोर्टानं याचिकाकर्त्याच्या हेतूवर सवाल उपस्थित करत 20,000चा दंड ठोठावलाय। केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती। धनंजय मुंडेंना थेट मुंबई हायकोर्टच नोटीस बजावणार आहे। मुंडेंनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना भरलेल्या शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप आहे। राजाभाऊ फड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे आहेत।
ते नष्ट करण्यासाठीच त्याचा मोबाईल गायब केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का, असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मंत्री धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना लक्ष्य केले. राज्यातील ओबीसी नेत्यांविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप हाकेंनी दमानी यांवर केला. टॉप 5 नंतर आता वळूया पुढच्या बातमीकडे. साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला गुरु माऊली अण्णासाहेब मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेला आहे. अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावा देसाई यांनी केला. दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असं देखील तृप्ती देसाईंनी म्हटलंय. सेवा स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 आहे आणि तिथं 20च्या वर भक्त निवासांच्या खोल्या आहेत. त्या खोल्यामध्ये जे आहे ते अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून जे आहे ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होतं. ते दोघंही तिथं वास्तव्याला होते. त्यामुळे माझी पोलीस प्रशासन, CID आणि SIT या सगळ्यांनाच विनंती आहे की स्वामी समर्थ केंद्र 2 मधल्या जे काही CCTV आणि DVR आहेत ते ताबडतोब जे आहेत ते आपण ताब्यात घ्यावे, तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल. दरम्यान आम्ही गुरुमाऊली अण्णा मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. आपण आता पुढील बातमीकडे. पुन्हा एकदा आपण टॉप 5 मधून राज्यातल्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मेगा प्लॅन आखला. हे आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंच मागे हटणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटींचं नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार असं त्यांनी म्हटलंय. संभाजीनगरातून 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. सिडको N4 या भागातून या मुलाचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन 18 तासांनी मुलाची सुखरूप सुटका केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या ब्रह्मपुरी जवळून 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वर्ग शिक्षकाकडून छेड काढण्यात आली. जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप दिला. त्यानंतर मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला. काय उघडलं होतं? चेन उघडली का? नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचं उत्खनन सुरू आहे. वाहेगाव या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकत कारवाई केली. 2 कोटी रुपयांचं साहित्य पोलिसांनी यावेळी जप्त केलं. पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणलाय. दिनेश महाडिक असं या तोत्या टीसीचं नाव आहे. टीसी तोत्या असल्याचं उघड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. ICMR संस्थेचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचं पथक पुन्हा एकदा बुलढाण्याच्या शेगावमध्ये दाखल झालेलं आहे. 1 महिन्यानंतर पुन्हा केस गळती झालेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र महिनाभरापूर्वी घेतलेल्या रक्तात आणि या रक्तातील नमुन्यात काही फरक दिसतोय का, हे तपासणीसाठीच हे नमुने घेण्यात आले. वर्ध्याच्या तुळजापूर वघाळातील शेतकरी गणेश कोल्हे यांच्या बँक खात्यातून 50,584 रुपये गायब झाले. शेतकऱ्याचं बँक खातं हॅक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अचानक पैसे खात्यातून गेल्यानं शेतकरी चिंतित आहे. नागपूरला भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईट्सवरून तिकीट विक्री होत असल्याचा प्रकार सायबर गुन्हे शाखेने उघड केला आहे. नागपूरच्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतले.
भंडारा डोंगरावर वसंत पंचमी निमित्तानं नाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची 50 वर्षांची परंपरा आहे. नाम सप्ताहासाठी राज्यभरातून नामांकित कीर्तनकारांची सेवा ही भाविकांच्या चरणी अर्पण केली जाते. टॉप 5 नंतर एक पुढची महत्त्वाची बातमी आहे भंडारामधून. एका ड्राय क्लिनिंगच्या दुकानात चक्क 5 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी एका बँक मॅनेजरसह 9 जणांना ताब्यात घेण्यात आले. ॲक्सिस बँकेच्या एका मॅनेजरला झटपट पैसे कमवण्याची हाव सुटली होती. छत्तीसगड आणि गोंदियातल्या टोळीनं या मॅनेजरला 5 कोटींचे 6 कोटी करून देण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला तो बळी पडला. त्याने बँकेतल्या विविध शाखांमधून 5 कोटींची रक्कम काढली. पोलिसांनी एका ड्राय क्लिनिंगच्या दुकानातून हे 5 कोटी रुपये जप्त केले. भंडाऱ्यातल्या बातमीनंतर आपण पुन्हा एकदा राज्यातल्या काही बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 5 मधून. नंदुरबार जिल्ह्यात जीबीएचचे 2 रुग्ण आढळलेत. 2 लहान मुलांना जीबीएचची लागण झाली. एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ज्या गावात जीबीएचचे रुग्ण आढळलेत त्या ठिकाणातल्या पाण्याची आता तपासणी केली जाणार आहे. अहिल्यानगरमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये 1 कोटी 10 लाखांची फसवणूक करणारी 4 जणांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. एका IT इंजिनियरला शेअर ट्रेडिंगमध्ये 20 ते 30% अधिक नफा देण्याचं आमिष दाखवून त्याची फसवणूक झाली. पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या विरोधामध्ये गावकऱ्यांनी गटारीच्या घाण पाण्यात बसून आंदोलन केलं. शहरात घाणीचे साम्राज्य पसरलंय, विकास कामं होत नाहीत अशी तक्रार गावकऱ्यांनी केली. तळोदा नगरपालिकेला आम्ही एक निवेदन दिलं. शिर्डीकरांनी प्रथमच रिंगण सोहळ्याचा अनुभव घेतला. साईनामाचा जयघोष केला. 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीत महापरिक्रमा सोहळा होणार आहे. हजारो साईभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिर्डीतील खंडोबा मंदिरासमोर पार पडलेल्या उभ्या रिंगण सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊलींचा रथ, अश्व, वारकरी आणि साईभक्त सहभागी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे मोहिनीराज मंदिरातील यात्रेला सुरुवात झाली. महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात दीप प्रज्वलित केलं. पुढचे 8 दिवस हे दीप आता तेवत राहणार आहेत. यात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे शिर्डीतून. साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजनाचं कुपन मिळणार आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थांना हा दुसरा मोठा निर्णय घेतलाय. मोफत भोजनासाठी थेट प्रवेशामुळे शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाढल्याचा मुद्दा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर साई संस्थानं हा निर्णय घेतलाय. उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दर्शन रांगेतच आता मोफत भोजनाचं कुपन मिळणार आहे. सुजय विखे पाटलांनी आरोप केला होता की मोफत भोजन दिलं जातं शिर्डीमध्ये आणि त्यामुळे सगळे भिकारी इथे येतात आणि त्यामुळे शिर्डीमधली गुन्हेगारी देखील वाढलेली आहे. आणि 2 जणांच्या हत्येनंतर आता संस्थानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या कुचीतील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाची तपासणी केली. हे जेवण त्यांनी स्वतः खाऊन जेवणाची गुणवत्ता तपासली. रोहित पाटलांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्यासाठी विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केलं. अक्कलकोट तालुक्यातील मैंदिर्ग येथील हा सगळा प्रकार आहे. जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महातेश कट्टीमनींना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र विद्यार्थिनी त्यांच्या पाठीशी राहिले. त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केलं. कोल्हापूरच्या शिवनाकवाडी गावात 200हून अधिक जणांना विषबाधा झाली. 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या IGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाण्यात अक्षरशः आळ्या आणि किडे झालेले आहेत.
अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी देखील होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील NCC भवन मार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीचं कारण स्पष्ट झालं नाही. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली. परीक्षेत कॉपी होणार नाही असं मला सांगण्यात आलंय, त्यामुळे माझी मागणी फेटाळली नाही असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. कल्याणमध्ये राजरोसपणे अनधिकृतपणे चाळींचं बांधकाम सुरू आहे. KDMCच्या पथकानं अनधिकृत चाळींवर हातोडा चालवलाय. तसंच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील तोडण्यात आल्या. अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आता अंबरनाथ नगरपालिकेनं संबंधित बांधकाम करणारे जे बिल्डर आहेत त्यांना नोटीस बजावली. नगरपालिकेनं पोलिसांना देखील कारवाई करण्याचे आदेश दिले. रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ कारला अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटून कार पलटी झाली. यात कारमधील 4 जणांना दुखापत झाली. महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिककडे जाताना ट्रकचा अपघात झाल्यानं 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रकच्या अपघातात 1 जण जखमी झाल्याची माहिती. दिशा सालेन मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देत म्हणणं सादर करण्याचं सुचवलंय. आमदार आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का हे पटवून द्या असा सवाल उच्च मुंबई न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारलंय. आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली होती. ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाली आहे. काही सर्जनवर त्याची जबाबदारी आहे असं विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे. टॉप 5 नंतर आता बोलूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही पाणीपुरी खाता का? पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण व्हिडिओत जे दाखवलंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं सोडाल. तेव्हा तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तैलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. टपकने लगा हुआ है ये दो बूंद तो नीचे गिर गई. हम खाते हैं. हाँ, एक पानी पूरी है. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिम्मत होणार नाही, कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं, कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल जे बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत.
कसं करून दाखवणार? हे होऊच शकत नाही, कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे का पुरी करायची. व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. ते तळण असतं बाहेरचं, त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.